आम्ही नेहमीच महायुती आहे आमची, त्यामुळे शिवसेनेला आम्ही वेगळं काही समजत नाही आणि आतापर्यंत ते आमच्या सोबत होते आणि आता कशामुळे नाराज झालेले आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. अध्यक्ष झालाय, राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष झालाय, काय सांगा? आनंद होतोय. महायुतीमध्ये राज्यातल्या ज्या 12 जिल्ह्यांमध्ये निवडणुका झाल्या होत्या तिथल्या प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये महायुतीची सत्ता स्थापन झालेली आहे, कारण राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे. म्हणून आनंद होतोय. आज पहिल्यांदा इतिहासात भाजपाचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष होतोय, हाही एक वेगळा आनंद आम्हाला होतो. काय वाटतं एकूण पहिल्यांदा भाजपनं इथं 55 पैकी 24 जागा जिंकल्या आणि आता अध्यक्षही तुमचा झालाय, एक साधारण महिला तुमच्याकडे अध्यक्ष झालेली. भाजपाचं नेतृत्व हे सर्वसामान्य कार्यकर्त्याला नेहमीच संधी देत असतं आणि त्याच पद्धतीने आज आमच्या लताताई वाकळे यांची जी निवड झालेली ती सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांना न्याय द्यायचं काम आमच्या नेतृत्वाने केलेलं आहे. महायुतीची काल घोषणा मुंबईत झाली, तिथे देखील राष्ट्रवादी आणि भाजपचेच प्रदेशाध्यक्ष होते, शिवसेना शिंदे गटाचे नव्हते. आज देखील त्यांनी या सर्व प्रक्रियेवर फिष्कार टाकलेला आहे. तर काय शिंदे गटाला विश्वासात घेतलं नाही का काय? म्हणजे नाही, मुंबईमध्ये मला कल्पना नाही, कारण की शिंदे साहेब स्वतः दिल्लीमध्ये होते म्हणून काल ते नसतील आणि आज आता बहिष्कार टाकल्याची बातमी तुमच्याचकडून कळते म्हणून, पण ते दिवसभर आमच्या सोबतच होते. बघा, महायुतीमध्ये सरकार स्थापन करण्याचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवर झालेला आहे. मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राताई पवार यांच्या बैठकीनंतर हा निर्णय झालेला आहे. त्यामुळे तो निर्णय आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना मान्य आहे आणि त्या दृष्टीने आम्ही जिल्ह्यामध्ये पण आज इथे सत्ता स्थापन नाराज झालेल्या शिवसेनेच्या नेत्यांना आपण सोबत घेणार का? आम्ही नेहमीच महायुती आहे आमची, त्यामुळे शिवसेनेला आम्ही वेगळं काही समजत नाही आणि आतापर्यंत ते आमच्या सोबत होते आणि आता कशामुळे नाराज झालेले आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. नाही, त्याला आणखी वेळ आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. ओके.